व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोल्हापुरातील संत गोरा कुंभार वसाहतीत 1 महिन्यापासून पिण्याचे पाणीच नाही। पाण्यासाठी भागातील महिला नागरिकांचा रास्ता रोको। कोल्हापुरातील श्री संत गोरा कुंभार वसाहत प्रभाग क्रमांक 20 वॉर्ड ई मध्ये गेल्या 1 महिन्यापासून भागात पिण्याचं पाणी आलं नाही। भागातील नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत असून पाण्यासाठी तारांबळ उडाली आहे। पाणी पुरवठा सुरळीत होत नाही। काही नागरिकांना अक्षरशः एक थेंबही पाणी मिळत नाही अशा भावना व्यक्त केल्या। याबाबत कोल्हापूर मनपाच्या आयुक्तांना लेखी कळवण्यात आलं होतं। कोल्हापूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी करून पाणी येत नसल्याची शहानिशा केली। मात्र नागरिकांच्या पिण्याच्या पाण्या प्रश्नाची पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या पाणी प्रश्नाबाबत कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तांना लेखी पत्र देऊन देखील कोल्हापूर महानगरपालिकेचे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याने कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर जुना जकात नाका या ठिकाणी श्री संत गोरा कुंभार वसाहत प्रभाग क्रमांक 20 मधील संतप्त महिला नागरिकांनी सकाळी 10:30 वाजता रास्ता रोको आंदोलन केलं। रास्ता रोको आंदोलनामुळे कोल्हापुरातून बाहेरून कोल्हापुरात येणारी वाहतूक 2 तास ठप्प झाली होती। त्यामुळे वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या। सदर आंदोलन दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून पाण्यासाठी आंदोलन करा पण रस्त्यावर अडवू नका, तसेच जोपर्यंत तुमचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत मी सुद्धा इथून जात नाही असे अधिकाऱ्यांनी सांगून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करून वाहतूक सुरळीत करण्यात आली। इंडियाचा आवाज न्यूजसाठी संपादक रवींद्र कांबळे। तुमच्या भागात किती दिवसात एकदा पाणी येते? पाणीच महिना तुम्ही आलं नाही, पाणी आलं नाही तुम्ही पाणी येते। संत गोरा कुंभार वसाहत पापडगाम येथे गेले 2 ते 3 महिने पाण्याचे कमी दाबाने पाणी येते, पण आता या मागच्या 1 महिन्यामध्ये काही ठिकाणी पाण्याचा एक थेंब सुद्धा आलेला नाही। या नागरिकांचे पूर्ण नाहक त्रास होत आहेत। जास्त करून महिलांना खूप त्रास झाला आहे। लहान मुले सुद्धा आज अक्षरशः डबऱ्यात लहान खाली पाणी घेऊन मगानी पाणी भरत आहेत। या आम्ही माननीय आयुक्त महानगरपालिका येथे आम्ही त्यांना अर्ज देऊन तक्रार दिली होती, तरी सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी इथे येऊन पाहणी केली तरी सुद्धा त्यावर आता तोडगा निघालेला नाही। आम्ही शेवटचा पर्याय हे नाईलाज असतो आम्ही रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे, तरी लवकरात लवकर आमचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लावावा। गेले 50 वर्षे होऊन गेले महानगरपालिका स्थापन होऊन, पण प्राथमिक प्रश्न जो लोकांचा नागरिकांचा आहे पाण्याचा तो अजूनही सुटलेला नाही। मग लोकप्रतिनिधी हे काय करतात? हा मोठा प्रश्न हा आम्हाला समाजापुढे नागरिकांपुढे निर्माण झालेला आहे। हा तातडीने प्रश्न सोडवावा आणि मगच पुढे आम्ही हे आंदोलन मागे घेणार। तुम्ही महापालिकेला बोलवलो, आम्ही त्यांनाही संपर्क करून देतो। तुमची इथं साईडला जो काय निर्णय असेल तो इथंच करायला हो, पण तुम्ही अख्ख्या शहराला व्यवस्थित करून जाऊ। थांबा माझं बोलणं 1-5-10 मिनिटं झाले, तुमच्या भावना आहेत आम्ही समजू शकतो, पण तुम्ही म्हणाल की आपण लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, तुमच्या सगळ्यांच्या मग मला गुन्हे दाखल करा। त्यापेक्षा तुम्ही इथे थांबा, नाही प्रश्न सुटला तोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत मी इथून ऐका। सोडवत नाही तोपर्यंत आम्ही पण इथून जाणार नाही, तुम्ही पण जाऊ नका। फक्त तुम्ही एका साईडला थांबा आणि वाहतूक चालू राहू द्या। मी इथे उभा आहे, मी बोलतो मी जात नाही।